नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील फॉरेस्ट कॉलनी परिसरात 3 मार्च रोजी रात्री दगडफेक आणि मारहाणीची गंभीर घटना घडली। फिर्यादी पंकज नाना पाटील यांच्या पुतण्याने जेवण केल्यानंतर घरासमोरील काशीराम पार्क परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेल्यावर काही युवक गोंधळ घालत असल्याचे दिसले। यावेळी वाद वाढून जाऊन प्रिन्स राऊत, क्रिश राऊत आणि त्याच्या साथीदारांनी यश या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। आरडाओरड ऐकून कुटुंबातील सदस्य घटनास्थळी पोहोचले असता आरोपींनी अचानक दगडफेक सुरू केली। घाबरून कुटुंबीय घरात गेले असताना आरोपींनी काठ्या आणि दगड घेऊन घरावर हल्ला केला। या हल्ल्यात पंकज पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांना दुखापत झाली। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती आणि सायबर तांत्रिक मदतीच्या आधारे तपास सुरू करून अवघ्या 24 तासात 5 आरोपींना ताब्यात घेतले। अकिल इंगळे, यश उर्फ चारू मेश्राम, निमिष उर्फ प्रिन्स राऊत, आर्यन उर्फ क्रिश राऊत आणि शैलेश राऊत अशी आरोपींची नावे आहेत। सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। गुरुवार 5 मार्च 2026 रोजी रात्री अमरावती शहरातील संपूर्ण आयुक्तालय हद्दीत गुन्हे शाखेचे पथक नियमित पेट्रोलिंग करीत होते। यावेळी नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील मसानगंज गार्डन परिसरात एक संशयित इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या व्यक्तीची तपासणी केली। तपासणी दरम्यान तो इसम जब्बार खा रऊफ खा वयवर्ष 29 राहणार अन्सार नगरवाडी असल्याचे समोर आले। विशेष म्हणजे हा इसम तळीपार आदेश असतानाही शहरात फिरताना आढळून आला। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी चाकू आढळून आला। यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील धारदार चाकू जप्त केला। या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तसेच कलम 4/25 आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेचे पेट्रोलिंग अधिक कडक करण्यात आले आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये 6 मार्च रोजी स्थायी समिती सभापती पदाकरिता झालेल्या निवडणुकीत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली। अविनाश मार्डीकर यांनी 11 मते मिळवत विजय मिळवला असून प्रशांत महल्ले यांचा पराभव झालाय। अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाकरिता शुक्रवार 6 मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली। ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक देखील उपस्थित होत्या। सकाळी 9 वाजल्यापासून निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। यामध्ये सर्वप्रथम नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। त्यानंतर नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली आणि शेवटी हात वर करून मतदान घेण्यात आले। या निवडणुकीत स्थायी समितीचे एकूण 16 सदस्य मतदानाकरिता पात्र होते। सभापती पदाकरिता 2 उमेदवार रिंगणात होते। काँग्रेस पक्षाकडून प्रशांत महल्ले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून अविनाश मार्डीकर यांनी उमेदवारी दिली होती। मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात आला। यात अविनाश मार्डीकर यांना 11 मते मिळाली आणि ते विजयी झालेत, तर प्रशांत महल्ले यांनी केवळ 2 मते मिळवलीत। उर्वरित 2 सदस्यांनी मतदानात तटस्थ भूमिका घेतली। निकाल जाहीर होताच नागरिकांनी आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात अविनाश मार्डीकर यांचे अभिनंदन केलेत। अमरावती महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महायुतीमध्ये असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेत महापौर भारतीय जनता पार्टीचे, उपमहापौर
युवा स्वाभिमान पार्टीचे आणि स्थायी समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशा पद्धतीचं नियोजन ठरल्याप्रमाणे महायुतीचा धर्म आम्ही सगळ्यांनी पाळलेला आहे. मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्राताई पवार, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, युवा स्वाभिमानचे सन्माननीय अध्यक्ष आमदार रविभाऊ राणा आणि आमचे सन्माननीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजयभाऊ खोडके साहेब, आमचे आमदार सुलभाताई खोडके, संजयभाऊ खोडकेंचा माझ्यावरती जो विश्वास आहे त्या विश्वासानं त्यांनी माझ्यावरती पुन्हा या अमरावती शहराची, या अमरावती महानगरपालिकेचा 31वा स्थायी समितीचा सभापती म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे, निश्चितपणे अमरावती शहराच्या विकासाला गती कशी देता येईल, अमरावती महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करता येईल आणि अमरावती महानगरपालिकेत असलेलं जे स्पिल आहे, जे दायित्व आहे ते कसं कमी करता येईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून अमरावती शहराला विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कर्ज डुबलेल्या महानगरपालिकेसाठी काय करणार आहोत? कर्जात डबलेली महानगरपालिका म्हणता येणार नाही. महानगरपालिकेची प्राप्त परिस्थिती ही अशाच पद्धतीची अनेक वर्षापासून आहे, परंतु त्यातूनही मार्ग काढून अमरावतीला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून महानगरपालिकेचं जे दायित्व आहे ते किती कमी करता येईल, स्पिल कसा कमी करता येईल यासाठी या वर्षाचा अर्थसंकल्पामध्ये भाग घेण्याची जी संधी मिळाली आहे, निश्चितपणे अमरावतीला विकासाला दिशा देण्यासाठी काम करणार आहे. परंतु ही जे मला संधी प्राप्त करून दिली आमचे आदरणीय, माझं दैवत आदरणीय संजय खोडके साहेबांनी खऱ्या अर्थानं या महायुतीच्या धर्मात हे पद आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवत जो विश्वास महायुतीच्या प्रती अमरावती शहरात या जिल्ह्यात निर्माण केला, मी आमचे नेते आदरणीय संजयभाऊ खोडके साहेबांचं मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे, आदरणीय आमदार सुलभाताई खोडके यांनी जो विश्वास टाकला आहे, हा विश्वास निश्चितपणे शहराला विकासाची गती देण्यासाठी सार्थकी ठरवेल याची मला खात्री आहे. प्राथमिकता क्या रहेंगी आपकी? प्राथमिकता यही रहेंगी कि अमरावती महानगरपालिका के जो उत्पन्न के स्रोत है उसको कैसा बढ़ाना, क्योंकि स्थायी समिति का एक विषय ऐसा है कि यहाँ पर अर्थसंकल्पीय जो तरतूदी दी जाती है उसको किस पद्धत से अमरावती का महानगरपालिका में जो स्पिल है वो स्पिल कम करके अमरावती को विकास की गति कैसी देना, उस पर ज़्यादा से ज़्यादा भर रहेगा. अमरावती शहराची ओळख म्हणजे श्रद्धेचे केंद्र असलेले अंबादेवी मंदिर. दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. मात्र वाढत्या गर्दीमुळे मंदिर परिसरात अनेक सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर परिसराचा भव्य विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची पाहणी करण्याकरिता अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंदिर परिसराला भेट दिली. या पाहणी दरम्यान मंदिर परिसरातील विद्यमान सुविधा, भाविकांची वाढती गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या विकास आराखड्यात मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांकरिता आधुनिक सुविधा, दर्शन व्यवस्थेचे योग्य नियोजन आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा समावेश आहे. तसेच मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करून भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शनाची सुविधा देण्यावरही भर देण्यात आलाय. हा संपूर्ण प्रकल्प MSIDC मार्फत राबविला जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नेतृत्वाखाली विविध विभागांचा समन्वय यात असणार आहेत. या पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत विकास कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. या विकास प्रकल्पामुळे अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुविधायुक्त आणि भक्तांकरिता सोयीस्कर होणार आहे. आगामी काळात या प्रकल्पामुळे अमरावती शहरातील धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावती शहराला कचरामुक्त आणि स्वच्छ बनविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. स्वच्छतेच्या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देत महापौर श्रीचंद तेजवानी यांनी शहरातील स्वच्छता व्यवस्थेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहर स्वच्छ आणि कचरामुक्त बनविण्यासाठी प्रशासन, कंत्राटदार आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत महापौर श्रीचंद तेजवानी यांनी व्यक्त केले.
गुरुवारी सायंकाळी राजापेठ झोन क्रमांक 2 येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला। या बैठकीत महानगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि कचरा संकलनाचे काम पाहणाऱ्या कोणार्क इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। शहरातील कचरा संकलन अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी दिले। विशेषतः काही भागात मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे कचरा संकलनात अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते। त्यामुळे तातडीने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून ही समस्या सोडविण्याचे आदेश देण्यात आले। यासोबतच शहरात अलीकडेच मोठ्या प्रमाणावर नवीन घंटागाड्या दाखल करण्यात आल्या आहेत। या घंटागाड्यांचे योग्य नियोजन करून शहरातील प्रत्येक भागातून नियमित आणि वेळेत कचरा संकलन होईल यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। नवीन वाहनांमुळे कचरा संकलनाची माहिती अधिक जलद आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय। त्यामुळे नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींमध्येही मोठ्या प्रमाणात घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महापौरांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून प्रत्येक नागरिकाची आहे। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। सुंदर अमरावती हे ध्येय साध्य करण्यासाठी महानगरपालिका आणि स्वच्छता कंत्राटदार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर सध्या विशेष भर दिला जात आहे। आगामी काळात स्वच्छता व्यवस्थेमध्ये आणखी सुधारणा करून अमरावती शहराला स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श शहर बनविण्याचा मानस महानगरपालिकेने व्यक्त केला आहे। 6 मार्चच्या दुपारी अखिल भारतीय दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री जिंदा शहीद MS बिंदा अमरावती शहरात दाखल झाले। यावेळी आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमात त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले। MS बिंदा यांनी सांगितले की देशात मागील काही वर्षांमध्ये मोठे बदल झाले आहेत। राम जन्मभूमी मंदिराची उभारणी, वाराणसीमध्ये हर घर महादेवचा उत्सव आणि काश्मीरमधून कलम 370 हटविण्यासारखे ऐतिहासिक निर्णय हे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले। त्यांनी सांगितले की जेव्हा अमृतसरमध्ये माझ्यावर स्फोटकांनी हल्ला झाला तेव्हा मला आधीच माहिती होते की माझ्यावर हल्ला होणार आहे। त्यावेळी मी रुग्णालयात असताना देखील माझ्या तोंडून माझा भारत महान आहे, वंदे मातरम हा नारा निघाला होता। बिंदा म्हणाले की जेव्हा प्रत्येक धर्मातील लोक वंदे मातरमचा नारा देतील तेव्हा धर्माच्या नावावर होणारे वाद आणि संघर्ष कायमचे संपतील। आपण सर्वांनी प्रथम भारतीय म्हणून विचार केला तर देशातील मतभेदही कमी होतील। अग्निवीर योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे। काही राजकीय पक्ष या योजनेवर प्रश्न उपस्थित करत असले तरी अग्निवीर योजना योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। देशातील नक्षलवादावर बोलताना त्यांनी सांगितले की छत्तीसगडमधील रायपूर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। मात्र याचे श्रेय कोणत्याही पक्षाला नसून पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हे शक्य झाले आहे। MS बिंदा यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी अनेक शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेट देऊन मदत केली आहे। यामध्ये मीडियाची देखील मोठी मदत मिळाली आहे। त्यांच्या अनेक संस्था शहीद कुटुंबांसाठी काम करीत आहेत। ते पुढे म्हणाले की पूर्वी दहशतवादी हल्ल्यांमध्ये RDXचा वापर केला जात होता, मात्र आता नवीन तंत्रज्ञान आले असून ड्रोनच्या माध्यमातून देखील हल्ले होऊ शकतात। त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे। भारत हा धार्मिक संत आणि महात्म्यांचा देश आहे आणि सध्या देशात शांततेचे वातावरण आहे असेही त्यांनी सांगितले। पुलिस स्टेशनों के अंदर, अस्पतालों के अंदर डेड बॉडी बेटे बकरियों की तरह मैंने देखी है, जो हालात पंजाब के देखे हैं। उसके बाद हमने पार्लियामेंट का हमला देखा, हमने 26/11 का हमला देखा, हमने बॉम्बे के अंदर माँ बाप बच्चों के लिए रोटी कमाने जाते थे, उनके पास उनकी डेड बॉडी आती थी, बम्बों से ट्रेनें उड़ जाती थी। हमने जयपुर के अंदर 120 लोगों का एक दिन में शहीद होते देखा। हमने दिल्ली के अंदर दिवाली के दिनों में सरोजिनी नगर के अंदर माँ बाप बच्चों के लिए पटाखे मिठाई लेने जाते थे, उनकी डेड बॉडी खून से लथपथ होती थी। कश्मीर के अंदर रोज हमारे जवानों की बॉडियां, चाहे महाराष्ट्र हो, चाहे राजस्थान हो,
चाहे बिहार हो, चाहे हरियाणा हो, मध्य प्रदेश हो, पूरे देश के अंदर रोज जवानों की बॉडियां आती थी तिरंगे झंडे में लिपटी हुई। मेरा आपसे सवाल है कि आज आपने देखा, आप नक्सलिज्म के टाइम के ऊपर 70 सीआरपीएफ जवानों को शहीद कर दिया जाता था रिमोट कंट्रोल से। आज है, हाँ, घटनाएं कुछ हुई, कब हुई, क्यों हुई, उसका क्या कारण क्या था, वो भी आपके सामने। अगर पहलगाम की घटना हुई तो अमेरिका का उपराष्ट्रपति आए थे यहाँ पे। अगर हिंदुस्तान के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी सऊदी अरब में संदेश लेके गए सेकुलरिज्म का, तो कश्मीर का मुद्दा उठाना चाहते थे। और पाकिस्तान को उसके घर में घुस के, चाहे पुलवामा की घटना हो, चाहे पहलगाम की घटना हो, घर में घुस के उसको मारा है। जहां हमारा गांव है वहां बिल्कुल सामने ही पाकिस्तान का बॉर्डर है। जो बम का गिरे थे वो अपने गांव के आसपास ही गिरे थे। सब कुछ अपनी आंखों से देखा है। आतंकवाद समाप्त है, घटनाएं होती है। अभी पाकिस्तान पूरी कोशिश करेगा। आतंकवाद का सफाया पूरा हिंदुस्तान में हो चुका है। नहीं है तो सवाल आप करो, मैं जवाब देता हूँ। देखो, पहले जब मेरे ऊपर दिल्ली में ब्लास्ट हुआ उस वक्त भी आरडीएक्स था, जब अमृतसर में हुआ उस वक्त भी आरडीएक्स था, और अब लाल किला में जो हुआ मेरे ऊपर दिल्ली के अंदर उससे खतरनाक ब्लास्ट था। अब नई टेक्नोलॉजी आ गई। नई टेक्नोलॉजी का मतलब अब अलग अलग तरीकों से उन्होंने नुकसान करना शुरू कर दिया। अब पाकिस्तान चाहे तो वहां से बैठ करके इधर कुछ भी कर सकता है, हिंदुस्तान चाहे वो भी कर सकता है। ड्रोन आ गए, ड्रोन के जरिए कुछ भी हो सकता है। हमें, मैंने जैसे कहा, बगैर वर्दी से हर व्यक्ति को फौजी बनना है। ये नहीं कि हर आदमी पुलिस में जाए, फौज में जाए, हर जिम्मेदारी सरकार पे कर दे, हर जिम्मेदारी पुलिस पे कर दे। हमारी जिम्मेदारी क्या है? हमें अपनी जिम्मेदारी भी सबको निभानी है कि हम अपनी अपनी जिम्मेदारी सब निभाएं। जिस दिन मेरे ये लफ्ज जुड़ जाएगा कुर्बानी, मैंने एहसान किया ना, मेरा कर्म, मेरा कर्तव्य मेरे भगवान ने, मेरे भारत माता ने दिया था, वो किया है। जवान जो है, जो शहीद होता है, उसी को कुर्बानी माना जाता है। राष्ट्रपति अवार्ड भी अगर मिलता है जवान को, उनको माना जाता है। अवार्ड तो आजकल आपको पता ही है, सिफारिश से सब कुछ हो। जवान ही देश की सबसे बड़ी नींव है हमारी। अमरावती शहरात बुद्धिबळ प्रेमींसाठी एक खास क्रीडा सोहळा पार पडलाय. बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय श्वेता बडगुजर स्मृती राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला राज्यभरातून खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. स्पर्धेच्या अंतिम फेरीत अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळालाय. मात्र उत्कृष्ट रणनीती आणि अचूक चालींच्या जोरावर महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू चिराग बैस यांनी सर्वाधिक गुण मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेत. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. चंद्रकुमार जाजोदिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलाय. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 55,000 रुपयांचे रोख पारितोषिक, ट्रॉफी, मेडल आणि विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत 7, 9, 12 आणि 15 वर्षाखालील मुला-मुलींच्या गटातही चुरशीचे सामने झालेत. खेलो इंडिया जी भर के खेलो या गीतावर पारितोषिक वितरण करून संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून गेलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीचे संचालक डॉक्टर राकेश बडगुजर यांनी केलेत, तर आभार प्रदर्शन रुद्रांश सिंह बडगुजर यांनी मानलेत. या स्पर्धेमुळे अमरावती शहरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असून भविष्यात अशा स्पर्धांमधून अनेक प्रतिभावान खेळाडू घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असलेल्या भागांमध्ये विदर्भाचा समावेश होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. अमरावती शहरात सकाळपासूनच उन्हाची झळ जाणवू लागली असून दुपारच्या वेळी तापमान अधिक वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमधील सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांचे आणि नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. सिग्नलवर उभे असताना डोक्यावर कडक ऊन पडत असल्याने नागरिक त्रस्त झालेत. अनेक जण उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर शॉल, दुपट्टा, स्कार्फ तसेच हेल्मेटचा वापर करीत असताना दिसून येतात.
विशेषतः दुचाकी चालकांना उन्हाचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिकांनी डोक्यावर रुमाल बांधलेले तर काहींनी चेहरा पूर्णपणे झाकलेला दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान डॉक्टरांनी नागरिकांना उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे असा सल्ला दिलाय. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अमरावतीत उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आजची जी आहे 6 तारीख आहे आणि मार्च महिन्याच्या 1 तारखेपासूनच उन्हाळ्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असल्याची एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अमरावती शहरामध्ये सिग्नलवर असेल किंवा इतर काही ठिकाणी सुद्धा नागरिक थांबण्यास सुद्धा यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, कारण उन्हाचे चटके यावेळी जाणवायला सुरुवात झालेली आहेत. आणि आता घराबाहेर निघताना सुद्धा नागरिक तोंडाला मास्क असेल किंवा डोक्याला दुपट्टा स्टॉल वापरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सर्व आमच्या प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो की घराबाहेर निघताना आपली सुरक्षा घेऊनच आपल्या घराबाहेर निघावं आणि निरोगी राहावं. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. नागपूरमधील कळमना परिसरात 4 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. कळमना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मार्च रोजी दुपारीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आरोपीने दारूच्या नशेत 4 अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलींच्या कुटुंबियांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. तक्रार मिळताच कळमना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी आणि जेणेकरून आरोपींवर कठोर कारवाई करता येईल. आम्ही पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे, पोलीस ठाणे कळमना, महाराष्ट्र राज्य पोलीस खात्याअंतर्गत कम्युनिटी पोलिसिंगच्या द्वारे पोलीस दीदी कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये आम्ही महिलांना तसेच लहान मुलांना त्यांच्यासोबत झालेल्या गैरकृत्याबद्दल तक्रार देण्याकरता त्वरित पोलीस ठाण्याला या अशी माहिती देण्यात येते. यावरून फिर्यादी यांनी त्यांच्या मुलांसोबत झालेल्या विनयभंगाच्या प्रकाराबद्दल तात्काळ पोलीस ठाण्याला येऊन फिर्याद दिली. नमूद फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 4 अल्पवयीन मुलं ही व्हिक्टीम आहेत. त्याच्यामध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे आणि आरोपीस अटक करण्यात आले आहे. आरोपीचे नाव रोहित प्रफुल्ल मुंगाते, वय 32 वर्ष, राहणार जुना कामठी रोड, कामनानगर असे आहे. सदर आरोपीचा काही रेकॉर्ड नाही आहे. आरोपीने दारूच्या नशेमध्ये सदरचे कृत्य केल्याचे आढळून आले आहे प्रथमदर्शनी. पुढील तपास सुरू आहे. आम्ही कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व महिला आणि लहान मुलांना एकच आवाहन करू इच्छितो की आपल्यासोबत होणाऱ्या कोणत्याही गैरकृत्याला चालना देऊ नका. लवकरात लवकर पोलिसांशी संपर्क साधा आणि तुम्हाला डायरेक्ट पोलिसांशी येऊन संपर्क साधण्यास काही लाज वाटत असेल तर 1098 हा आमचा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे. यावरही तुम्ही संपर्क करू शकता. 112 वरही तुम्ही संपर्क करू शकता. पोलीस तुम्हाला त्वरित मदत करतील. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत हसनबाग पोलीस चौकीजवळ राहणारा आरोपी कासिफ शेख हबीब शेख याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना आरोपीच्या घरातून 2 अग्निशस्त्र, 3 जिवंत काडतुसे आणि 1 मोबाईल फोन असा एकूण 73,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने हे अग्निशस्त्र दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात लपवून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सध्या आरोपीकडून ही अग्निशस्त्रे कुठून आणली, त्यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. नाही तर काल आमच्या जे ऑफिसचे जे पथक आहे सामूहिक सुरक्षा विभागाचे काल नंदनवन भागात पेट्रोलिंगला असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक हसनबाग चौक परिसरात अपार्टमेंटमध्ये एक आरोपी कासिफ गनी शेख हबीब शेख राहतो आणि याच्याकडे अग्निशस्त्र आहे अशी माहिती मिळाल्यावरून आपण त्याच्याकडे सर्च केला असता, जरजडती घेतली असता 2 अग्निशस्त्र आणि 3 राऊंड आणि त्याचा एक मोबाईल फोन असा एकूण जवळपास 73,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी सर्व कामगिरीला API आमचे नन्नावरे साहेब, पोलीस हवालदार शेषराव, पोलीस हवालदार समीर, पोलीस शिपाई कुणाल मसराम, कुणाल बोडके यांचा समावेश होता. 73,000 रुपये. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदाजी बाबा मंदिर परिसरातील डोहामध्ये एक अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब सर्वप्रथम स्थानिक नागरिक शुभम डवरे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच हितेश बनसोड यांनी लगेच सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना संपर्क करून या घटनेची माहिती दिली. यानंतर सावनेर पोलीस पथक आणि सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत. गावकऱ्यांच्या मदतीने डोहामध्ये तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह सावनेर येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून संबंधित व्यक्तीला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपासाकरिता मृतदेह नागपूर मेडिकल हॉस्पिटल येथे हितज्योती आधार फाउंडेशनच्या अँब्युलन्सद्वारे पाठविण्यात आला आहे. हा मृतदेह इथे कसा आला, तो अपघात आहे की अन्य काही कारण आहे, याचा तपास सावनेर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बघेले यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की एक व्यक्ती दुचाकीवरून घातक शस्त्र घेऊन परिसरात फिरत असून गोंधळ घालत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संशयिताचा शोध सुरू केला. दरम्यान MH31 DR 0061 क्रमांकाच्या दुचाकीवरून फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान आरोपीकडून घातक शस्त्र जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय. या घटनेनंतर परिसरात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात असल्याचा संदेश देण्यात आलाय. सध्या या प्रकरणाचा तपास यशोधरानगर पोलीस करीत आहेत. पोलीस स्टेशन यशोधरानगर येथील बीट मार्शल गस्तीवर असताना त्यांना अशी गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम एका वाहनाने घातक शस्त्र हातात घेऊन कुठला तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत. त्या अनुषंगाने आमचे बीट मार्शल यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यापैकी एक आरोपी पकडला, दुसरा फरार झालेला आहे. त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून एक घातक शस्त्र आणि त्याची मोटरसायकल ही जप्त करण्यात आलेली आहे. सदर आरोपी हे कुठला तरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत होते. त्यावेळी तातडीने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, सह पोलीस आयुक्त साहेब, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त साहेब आणि परिमंडळ 5चे उपायुक्त साहेब श्री निकेतन कदम सर आणि कळमना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रोहित कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्याकडून एक घातक शस्त्र आणि त्याची मोटरसायकल असा एकूण 60,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सध्या तपास सुरू आहे. पकडलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद केप असीमुद्दीन अन्सारी, वय 20 वर्ष, राहणार वनदेवीनगर, पोलीस स्टेशन यशोधरानगर.
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली. कळमना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारच्या सुमारास पोलिसांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात सदर व्यक्ती दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली असून या नैराश्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी रुपाली रोशन तित्रे वय 35 वर्ष हिने पोलीस लावून तक्रार दिली की तिचे पती रोशन शामोजी तित्रे व 36 वर्ष हे अतिशय दारू पिण्याच्या सवयीचे होते आणि मागील 2 महिन्यामध्ये एम्स हॉस्पिटल मिहान नागपूर या ठिकाणी त्यांची दोन्ही किडन्या खराब झाल्याचं निदान झालेलं होतं आणि त्या कारणाने त्यांच्या नाका तोंडातून रक्त येत होतं. बऱ्याच दिवसापासून त्या आजाराला ते कंटाळलेले होते आणि दिनांक 4 तारखेला दुपारी 12:45 पावणे 1च्या दरम्यान त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे फिर्यादीला त्यांची पत्नी त्यांच्या आईच्या इकडे गेली होती. त्यावेळेस त्यांनी फोन करून सांगितले की मला मुलीला बघायचे आहे, तू घरी ये. असे का बोलले म्हणून पत्नी घरी आली असता तिला पाहून ते आतमध्ये दरवाजाची कडी लावून आतमध्ये गेली व त्यांनी त्यावेळी घरातील बेडच्या वर असलेल्या सिलिंग फॅनला गळफास लावलेला होता. असे व्हेंटिलेटरमधून त्या मुलीला दिसले तेव्हा तिने आरडाओरडा करून त्या ठिकाणी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला व त्यांना खाली उतरवले आणि मी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. अशा प्रकारे मृत झालेले आहे. त्यांची दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून आजारपणाला कंटाळलेले होते आणि त्या कारणाने त्यांनी ते केले आहे असे त्याच्या पत्नीने सांगितलेले आहे. सध्या गुन्हा मर्ग दाखल झालेला असून त्यामुळे पुढील तपास सुरू आहे. नागपूरच्या यशोधरानगर परिसरात एका दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवत खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निळकंठ नन्नावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने दुकानदाराला धमकावत कोयत्याच्या जोरावर पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळविले. सध्या आरोपी विरुद्ध यशोदानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा केला आहे. यातील आरोपी आकाश प्रकाश मावरे यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून सध्या कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. त्यांचं पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांनी गुन्ह्यात जे कोयता वापरलेला होता ते जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे. ते आरोपी आकाश प्रकाश मावरे याचा दोस्त होता प्रणय जकाते. याच्या साहेबा मेन्सवेअरमध्ये शॉपमध्ये हा काम करत होता आरोपी आणि त्याच्यामुळे ते फिर्यादीच्या पांढऱ्यावर हा सिगरेट चाय पिण्यासाठी येत होता. त्याच्यामुळे त्यांची ओळख होती आणि ते पुराणा ते याच्यामुळे आरोपी हा बदमाश आणि थोडासा दहशत असल्यामुळे ते फिर्यादी घाबरू नये पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. हा आरोपी तिथं कोयता घेऊन ते खंडणीची मागणी करून गेला होता. त्यांनी 5,000 रुपये हप्ता वसुलीसाठी आणि ते रागाच्या भरात मग त्यांनी ते दुकानाचे काउंटर जे त्या कोयत्याने काच तोडले. पकडलेल्या आरोपीचे नाव आहेत आकाश प्रकाश मावरे, वय 26 वर्ष, राहणार तांडापेठ असे आहे. सध्या आमच्या ताब्यात आहे. नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास 2 वाहनांमध्ये कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला. या किरकोळ कारणावरून दोन्ही बाजूंच्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. काही वेळातच हा वाद अधिक तीव्र झाला आणि आरोपींनी एका युवकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणी दरम्यान युवकाच्या गळ्यातील सोन्याची चेनही हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी कारवाई करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणात वापरलेली दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत. मेडिकल चौकाच्या जवळ फिर्यादीच्या गाडीला रिव्हर्स घेताना आरोपीच्या गाडीने ठोकलं होतं आणि त्यामुळे त्या फिर्यादीच्या गाडीचं नुकसान झालं होतं. झालेल्या नुकसानी संदर्भात बाबा त्यांची चर्चा चालू होती. त्याच दरम्यान आरोपी आणि त्याचे इतर 2 साथीदार यांनी सदर फिर्यादीला मारहाण करून चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून निघून गेली अशी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने तक्रार दाखल केलेली आहे. फिर्यादीचे नाव दर्शन धीरज यादव, राहणार कामटे इथला फिर्यादी आहे. त्याची ओला उबेर गाडी होती आणि त्या 3 आरोपी अटक केलेले आहे आपण. तिन्ही आरोपीचे प्रेम अनिल सावरबंदे, अंकित राजकुमार पिल्लेवाल आणि नंदू अनिल तिघरे हे तिन्ही राहणारे तालुका पवनीचे इथले आहेत आणि तिघांना पण आपण सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. सदर दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेली दोन्ही 4 चाकी वाहने जप्त केलेली आहेत. त्याप्रमाणेच वाहनामधून चाकूचा धाक दाखवलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास आम्ही करत आहोत. सदरची कामगिरी झोन 4चे पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे आणि इमामवाड्याची DB पथक सपोनी पवार यांनी सदर कामगिरीसाठी तात्काळ सदर आरोपीचा शोध घेऊन आरोपीच्या गावी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्रमशाळेच्या कथित बेजबाबदारपणामुळे अवघ्या 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी येथील आश्रमशाळेत शिकणारी नूतन निताराम मडावी ही 11 वर्षीय विद्यार्थिनी होती. ती मूळची परसोटला गावातील रहिवासी होती आणि इयत्ता 5वीत शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार रंगपंचमीच्या निमित्ताने आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी नूतनला तिच्या गावी आणून सोडलेत. मात्र गावी आल्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती अचानक बिघडली. घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत तिला पुढील उपचाराकरिता दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबियांनी मोटरसायकलवरून तिला कुरखेडा येथील रुग्णालयात दाखल केलेत. मात्र उपचार सुरू असतानाच नूतनचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान मुलीची प्रकृती आधीपासूनच बिघडलेली असतानाही आश्रमशाळेच्या प्रशासनाने कुटुंबियांना कोणतीच माहिती दिली नाही, असा गंभीर आरोप नूतनच्या कुटुंबियांनी केला आहे. सुनीता निताराम मडावी, आमच्या नूतनच्या तब्येत आश्रमशाळेत बिघडली. मास्तर काही आणून देऊन सांगू शकले नाही. घरी येऊन तब्येत खराब झाली. एरंडीच्या आश्रमशाळेत. अच्छा, ज्या दिवशी तिथून होळीच्या दिवशी त्यांना इथं आणून दिलं होतं, गुरुवाऱ्या दिवशी आणून दिला होता. तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं का तब्येत वगैरे काही खराब होती म्हणून शाळेमध्येच? नाही सर, आम्हाला आणून द्याला तरी पोरीची तब्येत खराब आहे म्हणून सांगू शकले नाही. माहीत नाही सर, तसेही नाही सांगले सर. आम्हाला तब्येत खराब झाली होती म्हणून सांगलेही नाही. घरी येऊन 2 दिवसात तब्येत खराब झाली. अच्छा, दवाखान्यात नेऊन रिटर्न वापस आणून आणखीन दवाखान्यात जास्ती झाली तर घेऊन गेलो. घुरकड्याच्या दवाखान्यात मरण पावली, त्यातून हलवले. योग्य वेळी माहिती मिळाली असली तरी मुलीवर वेळेत उपचार झाले असते आणि तिचा जीव वाचू शकला असता, असा आक्रोश कुटुंबियांनी व्यक्त केलाय. नूतन निताराम मडावी ही सदर मुलगी एरंडी देवळगाव ह्या आश्रमशाळेमध्ये शिकत होती. होळीला घरी शिक्षकांनी तिला सोडून दिलं आणि लगेच 2 दिवसामध्ये परसोला इथं आकस्मिक म्हणजे तिचा मृत्यू होत आहे. तर आम्हाला असं तरी वाटते का पूर्वी शाळेमध्ये तिची प्रकृती खराब असेल आणि शिक्षकांनी इथं सोडून दिलं आणि ती मुलगी 2 दिवसामध्ये इथं मृत्यू पावतो. तर हे शोकांतिक आहे आणि त्या सदर शाळेची जबाबदारी जी आहे, खरोखरच त्यांनी आपली जबाबदारी पार न पाडता त्या मुलीला स्वतःहून मारलं, असं आम्ही गावकऱ्यांची किंवा त्यांच्या आईवडिलाची किंवा समाजाची ही आमची ही आहे. आणि खरोखर प्रत्येक आश्रमशाळेमध्ये महाराष्ट्रात कित्येक आश्रमशाळे आहेत आणि त्या शाळेमध्ये आमची आदिवासी मुलं शिकत असतात
आणि कुठल्या ना कुठल्या आश्रमशाळेमध्ये हे असे प्रकरण होत असतात. तर हा प्रकरण थांबावं, आमच्या आदिवासीवरचा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आणि खरोखर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि ही कठोर कारवाई न झाल्यास खरोखर आम्ही आमचा आम्ही आमच्या समाजासाठी न्याय मिळवून देण्यासाठी खरोखर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ, हीच आमची ह्या सणी अपेक्षा आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि कुटुंबियांकडनं करण्यात येत आहे. नामे नूतन नीताराम मडावी ही एरंडी देवलगाव इथं शिकत असताना सदर शिक्षकांनी होळीच्या सुट्ट्यानिमित्त तिला तिच्या स्वगावी सोडून दिलं आणि तिची प्रकृती 2 दिवसातच खराब होऊन ती मृत्युमुखी पडली. ही शोकांती राहील. शाळेत शिक्षण घेत असताना मुलीला 2 दिवसात सोडलं आणि 2 दिवसातच मरण पावली. ही काहीतरी गुपित गोष्ट आहे आणि तिची तब्येत पूर्वी खराब असू शकते. तर तेथील शिक्षकांनी किंवा संस्था चालकांनी तिच्या आईवडिलांना सांगायला पाहिजे होतं. तर हिच्या मृत्यूच्या जबाबदार संस्था चालक आणि तेथील कर्मचारी वृंद ही सर्वस्व जबाबदार आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीतील रायवाडी गावाजवळ एक भीषण मोटरसायकल अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार मोटरसायकल क्रमांक MP 28 BC 079 वरून सनकलाल धुर्वे हे खामरपणी गावावरून सावनेरकडे येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील दोन्ही व्यक्ती रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या अपघातात श्याम उईके वयवर्ष 22 राहणार खामरपणी आणि सनकलाल धुर्वे वयवर्ष 40 राहणार बुरुजवाडा सावनेर हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती राजा फुले यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. माहिती मिळताच बनसोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर हितज्योती आधार फाउंडेशनच्या अँब्युलन्सच्या मदतीने दोन्ही जखमींना सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. दरम्यान रायवाडी परिसरात वारंवार अपघात होत असल्याची बाब समोर येत आहे. अनेकदा अपघात करणारे वाहन चालक घटनास्थळावरून पसार होतात अशी ही माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाकडे केली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याचे चित्र समोर येत आहे. गावातील शेतकरी रमेश हरिभाऊ पाटील यांच्या शेतात घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. रमेश पाटील यांच्या मध्य रेल्वे लाईन लगत असलेल्या गट क्रमांक 61 मधील शेतात हरभऱ्याची कापणी झाल्यानंतर त्यांनी कोरडा हरभरा शेतातच कापून ठेवला होता. मात्र रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून जवळपास 2 क्विंटल वजनाचा कोरडा हरभरा चोरी करून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. रेल्वे लाईनला लागलेल्या बॅरिगेड्सच्या बाहेर काही हरभरा पडलेला आढळून आला. त्यामुळे चोरट्यांनी घाईघाईत हरभरा उचलून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही गाठ्या अस्ताव्यस्त अवस्थेत शेतात पडलेल्या दिसून आल्या. ही घटना शेतकरी रमेश पाटील यांच्या निदर्शनास दुपारच्या सुमारास आली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी वाघोड पीक संरक्षण सोसायटीकडे तक्रार दाखल करण्यात आली. पंचनामा करून नुकसान भरपाईचा अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा अहवाल मिळाल्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी रमेश पाटील यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. सध्या या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून शेतमालाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, राज्यातील नानाभाऊंना ऐकायचं एक मिनिट. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केलं तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही. ऐका पुढे, अजून संपलं नाहीये. अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा. शांत बसा, शांत बसा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत आपला वाटा सर्वात मोठा असेल. राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2029-30 पर्यंत साध्य करावयाची अल्पकालीन उद्दिष्टे, राज्याचे अमृत महोत्सवी वर्ष सन 2035 पर्यंत साध्य करावयाची मध्यमकालीन उद्दिष्टे आणि भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन 2047 पर्यंत साध्य करावयाची दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरता 4 प्रमुख स्तंभ ठरवण्यात आले आहेत. एक प्रगतिशील, दुसरं शाश्वत, तिसरं सर्वसमावेशक आणि चौथं सुशासन. या 4 स्तंभाच्या अंतर्गत 16 उपक्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सन 2047 साली विकसित महाराष्ट्राची इमारत उभी करण्याकरिता इथून पुढे येणाऱ्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाचे प्रतिबिंब दिसणार आहे. या संकल्पाची दिशा कशी असेल हे या वर्षीच्या अर्थसंकल्पात मी स्पष्ट करणार आहे. जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, भास्कर राव, जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. प्रगतिशील महाराष्ट्र उपक्षेत्र पहिले, कृषी संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास. राज्याचा कृषी जीडीपी सन 2047 पर्यंत $55 अब्ज वरनं $500 अब्ज वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल. शेतकऱ्यांना सुलभतेने सेवा देण्याकरता ॲग्रीस्टॅक, महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र आज कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि डिजिटल शेतीमध्ये देशात आघाडीवर आहे. महाविस्तार AI या प्लॅटफॉर्मवर 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे. हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी आम्ही महाविस्तारमध्ये देहवाली भिली भाषेचा समावेश केला आहे.
लवकरच इतर प्रमुख आदिवासी भाषाही यामध्ये जोडल्या जातील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही वसुधा ही व्हॉइस सेवा सुरू केली आहे. या फोन कॉलवरच पिकांचे आरोग्य आणि कीड व्यवस्थापनाचा सल्ला दिला जात आहे. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्स आणि राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे. यामुळे कृषी स्टार्टअप्सला मोठी चालना मिळेल. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात 25% कमतरता होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील डेटा व डिजिटल सेवांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद व पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,31,00,000 फार्मर आयडी तयार झाले आहेत. या योजनेत आम्ही आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचा देखील समावेश करत आहोत. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सन 2026-27 ते सन 2029-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. राज्यात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अध्यक्ष महोदय, हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाज सुधारक व मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्माला 11 एप्रिल 2027 रोजी 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सन 2026-27 या वर्षात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक समिती स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संत गाडगेबाबा यांचे हे 150वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी व अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्रित जोडून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल. ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रमुख राज्यस्तरीय अभियाने एकत्रित करून संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येईल. तसेच संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, जिल्हा रायगड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयी सुविधांकरता विकास आराखडा तयार करण्यात येईल. महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीचे हे विशेष वर्ष लक्षात घेता सन 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. त्यांच्या कार्याचा गौरव करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी
उपलब्ध करून देण्यात येईल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या दादर मुंबई येथील राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही योजना देखील राज्य सरकार सुरू करणार आहे. त्याचं सविस्तर माहिती पुढे सांगण्यात येईल. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.